श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली 33 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुकृपा एक चमत्कार. या जगात गुरूंची भेट कधी होते तुम्हाला माहीत आहे का? गुरूंची भेट होणे म्हणजे जीवनाचा साक्षात्कार होणे आहे. हा साक्षात्कार प्रत्येकाच्या वाट्याला येत नसतो. तो फक्त काही लोकांनाच होतो. याचे काय कारण असेल बरं? असे म्हणतात, जेव्हा परमेश्वर परमात्मा तुमच्यावर खुश असतो, कृपाळू असतो, तेव्हाच तो तुमच्या आयुष्यात त्याचा दूत म्हणून गुरूला प्रदान करतो. असे गुरु आपल्या आयुष्यात पाठवण्याचे काय प्रयोजन असेल बरं? तुम्हाला काय वाटते? सर्वांना माहीत आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मानवाच्या आयुष्यात परमेश्वर रूपी गुरु असताना त्याला तिन्ही देवांचा आशीर्वाद नकळत मिळतो. त्याची सर्व बाजूंनी प्रगती होते. आध्यात्मिक प्रगतीला लोक टाइमपास समजतात. असे समजतात की हे सर्व वृद्धापकाळाचे चाळे आहेत, पण प्रत्यक्षात असे नाही. या जगात स्पर्धा वाढल्या आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला स्पर्धेला, लोकांच्या ईर्ष्येला सामोरे जावे लागते. हे वयाच्या सर्व टप्प्यांवर सहन करावे लागते. त्यावेळी नकळत काही वाईट किंवा असुरी शक्ती, ज्याला आपण नकारात्मकता म्हणतो, ती आयुष्यात प्रवेश करते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वेळा त्यातून मार्ग निघत नाही. आपण अडकून बसतो. काही वेळेला मिळतो आणि आपण त्यातून बाहेर निघतो सुद्धा, पण तो टेम्पररी असतो. पुन्हा तीच समस्या उद्भवू लागते किंवा तो आजार पुन्हा डोकं काढू लागतो. पण जर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता असेल तर ही नकारात्मकता तुम्ही सहजपणे हँडल करू शकता. किंबहुना अशा गोष्टींपासून संरक्षण मिळते. तसेच लढण्याचे बळही प्राप्त होते. आणि हे सर्व पटकन घडायचे असेल तर गुरु हवेत. म्हणून देवाने संतांची, गुरूंची निर्मिती केली. काही लोक याचा फायदा घेऊन ढोंगीपणाचा माज आणतात. अशा लोकांपासून दूर राहायला शिकले पाहिजे. सच्चा गुरु कधीच आपल्या भक्ताकडून अवास्तव अपेक्षा ठेवत नाही. तो त्याची परीक्षा घेतो, पण ती त्याच्या भल्यासाठीच असते. स्वामींपेक्षा चांगला गुरु कोणता असेल बरं? स्वामी भक्ती कधीच वाया जात नाही. ते योग्य वेळी तुम्हाला तुमच्या हक्काचे मिळवून देतात. असे म्हणतात का जर देव रागावले तर गुरु वाचवतील, पाठीशी घालतील, कल्याण पण करतील. पण जर गुरु रागावले तर या जगात तुमचे कोणीच कल्याण करू शकत नाही. तुम्हाला कोणीच मार्ग दाखवू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की देवभक्ती करू नये. देवभक्ती घरात सकारात्मकता आणते, पण गुरुभक्ती आयुष्याला कलाटणी देते. मानवी जीवनाचा हेतू सांगण्यासाठी गुरु लागतात. आपल्या आजूबाजूला कुत्री, मांजरी वगैरे आणि असंख्य पाळीव प्राणी असतात. जंगलात हिंस्र प्राणी असतात. त्यांना सुद्धा जीवन मिळालं आहे, पण त्यांच्या जीवनात काही उद्देश नाही, हेतू नाही. दिशाहीन आयुष्य जगतात. पण माणसाचे तसे नाही. मनुष्याचे आयुष्य मात्र हेतूशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 84 कोटी जन्मानंतर मानवी जन्म मिळाला आहे. या जीवनाचा प्रत्येकाला हव्यास आहे. माणूस गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाला जगावंसं वाटते. का जीवनाविषयी इतकी वासना आहे? एखाद्या छोट्या मोठ्या आजाराने, छोट्या मोठ्या समस्येने आपण घाबरून जातो. आपण काही प्राण्यांसारखे विचार करत नाही की झालं तर झालं, जीव गेला तर गेला, काय फरक पडतोय. आपण उपचार करतो, आपण मार्ग काढतो, आपण बरे होतो. आपण नवीन स्वप्न रंगवतो आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. ही वासनाच आहे ना. जीवन जगण्यासाठी मग
जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी गुरु नकोत का? या जीवनाचे सोने करण्यासाठी गुरु तर नक्कीच हवेत. भगवान श्रीराम एवढे मोठे राजा होते, साक्षात विष्णूचा अवतार होते. त्यांनी सुद्धा गुरु केला. गुरूंकडे दरवेळी नतमस्तक झाले. बघा, देवांनाही मानवी अवतारात दिशा मिळण्यासाठी गुरुची आवश्यकता लागली. मग आपण तर माणूस आहोत. श्री स्वामी समर्थ.